नमस्कार मंडळी, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण करणार आहोत बिहारच्या राजधानी पटना येथून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणेपर्यंतचा विमान प्रवास. हा प्रवास साधारण 2 तास 30 मिनिटांचा असला तरी अनुभव मात्र कायम लक्षात राहणारा असतो. आपला प्रवास सुरू होतो जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ पटना येथे. हे एअरपोर्ट खूप मोठं नसून सुद्धा खूप गजबजलेलं असतं. विमानात प्रवेश करताच आपल्याला खिडकीतून दिसतं रनवेचं दृश्य, पटना शहराचं स्कायलाईन आणि गंगेचा विशाल पट्टा. टेक ऑफच्या वेळी वरून बघायला वेगळाच आनंद मिळतो. पटना ते पुणे हा प्रवास साधारण 1500 किलोमीटरचा आहे. मध्येच ढगांचे थर, कधी सूर्यास्ताची सोनेरी किरण तर कधी जमिनीवर दिसणारी हिरवी शेते. हा अनुभव अविस्मरणीय असतो. खिडकीतून बाहेर पाहताना कधी ढगावर उडतो असं वाटतं. गंगेच्या काठावर असलेलं पटना शहर वरून दिसायला अगदी अप्रतिम वाटतं. सुंदर असे ढग आणि निळा आकाश पाहायला आनंद. विमानाच्या खिडकीमधून आपल्याला दुसरे विमान उडताना पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. या फ्लाईटमध्ये प्रवाशांसाठी स्नॅक्स आणि पेय पदार्थांची सुविधा मिळते. साधारण 2 तासानंतर आपण महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करतो. विमानातून दिसणारे सह्याद्री पर्वत, हिरवाईने नटलेली दऱ्या आणि पुणे शहराचे दृश्य खरंच अप्रतिम असते.
आणि शेवटी आपण पोहोचतो पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे. हा एअरपोर्ट आधुनिक सुविधा आणि झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र बनलेलं आहे. तर हा होता आपला पटना ते पुणे विमान प्रवास. तर हा होता आपला पटना ते पुणे विमान प्रवासाचा छोटासा पण सुंदर अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून एकदा प्रवास कथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय हिंद.